नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र कडनार, नाशिक पॅरालिसिस सेंटर. तर वारंवार खूप पेशंट ओपीडीला येऊन विचारतात एकच शब्द, की आम्हाला पॅरालिसिस झालाय. पॅरालिसिसची नंतर आम्ही कोणतं द्रव्य खाल्लं पाहिजे किंवा कोणतं फळ खाल्लं पाहिजे, कुठलं द्रव्य खाल्ल्यानंतर आमचं बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल मेंटेन राहील. तर आज आपण अशाच पदार्थाबद्दल बोलणार आहोत की जे भारतामध्ये सर्वत्र उपलब्ध आहे, तो म्हणजे लसूण. त्यालाच पर्याय नाव लसूण, उग्रगंधा, महाऔषधी. तर हा लसूण हा जर द्रव्य आहे तर महाऔषधी याला का म्हटलंय? याच्यामध्ये 6 रसांपैकी याच्यामध्ये 5 रस आहे. आम्ल रस वगळता 5ही रस याच्यामध्ये आहे. हा भारतामध्ये सर्वत्र उपलब्ध आहे. यामध्ये उष्ण तीक्ष्ण गुण असल्याने तो रक्त विसरण कार्यामध्ये म्हणजे पॅरालिसिस नंतर जी गोळी रक्त पातळ व्हायची गोळी चालू असते इकोस्प्रिन नावाची, तर हे ब्लड थिनर कर म्हणजे रक्त पातळ करायचं काम करतं. त्यानंतर बीपी मेंटेन राहावा याच्यासाठी पण लसूण काम करतो. त्यानंतर कोलेस्ट्रॉल मेंटेन राहावं याच्यासाठी पण लसूण काम करतो. याचा आर्टिकल रिसर्च सुद्धा केलेला आहे. तर लसूण जनरली कुठेही उपलब्ध होतो. यांनी पॅरालिसिस मध्ये खूप चांगलं काम करते. पॅरालिसिस आजारामध्ये याचा बॉटनिकल नेम अलियम सटावा आहे. त्यानंतर याचं आर्टिकल जे रिसर्च झालं तर त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी असे तिन्ही व्हिटॅमिन आहे चांगल्या प्रमाणामध्ये. दुसरी गोष्ट फायबर आहे, झिंक आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, बायोलॉजिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे, ॲलिसिन नावाचा घटक याच्यामध्ये जास्त करून आढळतो. तर असा हा महाऔषधी लसूण हा पदार्थ द्रव्य आहे.